नमस्कार, आपण पाहत आहात एवन न्यूज महाराष्ट्र. सर्वांचं स्वागत आहे. 14 मे 2026 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोल डिझेल बचतीचे आवाहन करत भाजप नेते आशिष शेलार यांच्यासोबत बुलेटवरून विधान भवन येथे प्रवेश केला. या प्रतिकात्मक कृतीचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले. या कृतीवर मात्र नागरिक आणि शेतकरी वर्गाकडून मिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी याला फोटो ऑप म्हणत प्रत्यक्ष इंधन बचत कितपत होते यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काहींचे म्हणणे आहे की अशा वेळी सुरक्षा ताफ्यातील वाहनांमुळे आणि बंदोबस्तामुळे उलट इंधन अधिक खर्च होते. इंधन बचतीचा ठोस संदेश द्यायचा असेल तर पायी चालणे किंवा मेट्रो सारख्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे अधिक प्रभावी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेतकरी वर्गाची ठाम भूमिका अशी की शेतीसाठी इंधन हा थेट खर्चाचा मुद्दा आहे. त्यामुळे प्रतिकात्मक कृतीपेक्षा पेट्रोल डिझेल दरकपात हा अधिक महत्त्वाचा निर्णय ठरेल. मुख्यमंत्र्यांचा हा प्रयत्न इंधन बचतीचा संदेश देणारा असला तरी जनतेची अपेक्षा ठोस उपाययोजनांकडे आहे. प्रतिकात्मकतेपलीकडे जाऊन धोरणात्मक निर्णय कधी घेतले जातील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी एवन न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी, नाशिक. बुलेटवरून विमान भवनामध्ये दाखल झालेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल डिझेल काटकसरीचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलेलं होतं. या आवाहनानंतर अनेक मंत्र्यांनी, अनेक आमदारांनी, खासदारांनी आपल्या ताफ्यामधील गाड्यांची संख्या कमी केलेली आहे. आणि आज स्वतः देवेंद्र फडणवीस हे बुलेटनं विधान भवनामध्ये आलेले होते. त्यांनी देखील आपल्या गाड्यांच्या ताफ्यामधील संख्या कमी केलेली आहे. आम्ही केलेल्या या कृतीवरून जनतेपर्यंत एक संदेश पोहोचतो आणि यासाठीच आम्ही या ठिकाणी आलो असं स्वतः यात बुलेट वाढले, याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? त्यांनी लोकल यायला पाहिजे अजून आणि पायी प्रवास केला पाहिजे. काही लोक दिंडीत पायी जातात. बुलेटने आले म्हणजे आज ते मोठ्याला तापास होणार बुलेट आले ते. हो, बुलेटला बी डिझेल काय पेट्रोल कमी लागतंय का? हा. मग गाडी इतकंच लागतं ना. हो ना. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की त्यांना बुलेट नाही आता पायी किंवा रेल्वेनं किंवा बसने प्रवेश करायला पाहिजे. डिझेल बसवायचं, पेट्रोल बसवायचं ना. तर अशी शेतकऱ्यांची प्रतिक्रिया. आता दुसरे शेतकरी आहे, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ, पण ते बोलायला तयार